स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी. नमस्कार भक्तजनांनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. तर मित्रांनो, उद्या आहे म्हणजे 17 ऑक्टोबरपासून आता वसुबारसचा दिवस हा पहिला दिवाळीचा आपला दिवस असणार आहे. तर या दिवशी नेमकी शुभतिथी काय आहे, कोणत्या शुभमुहूर्तावर तुम्हाला पूजा करायची आहे, गाय वासराची पूजा कशी करायची आणि गाईला नेमकी कोणता एक असा पदार्थ आहे जो तुम्हाला खाऊ घालायचा आहे. आणि जर तुम्हाला गाई नसेल भेटणार तर तुमच्या घरामध्ये गाईला तुम्हाला एक पदार्थ आहे जो तिला अर्पण करायचा आहे. तिच्या मूर्ती नसेल, गाईचं चित्र जरी तुम्ही घरी आणलं, ते जरी भिंतीवर चिटकवलं, एका पाटावरती ठेवलं, तरी त्याची पूजा केली तरी तुम्हाला हे पुण्य जे आहे ते मिळणार आहे मित्रांनो. तर दिवाळीचा पहिला सण म्हणजे वसुबारस. शुक्रवारी 17 ऑक्टोबरला दिवाळीची पहिली पंथी आपण लावायची आहे. ती लावायची आहे गाय वासराच्या नावाने. या दिवशी पूजेसाठी शुभमुहूर्त, पूजाविधी आणि गाय वासराला द्यायचा एक पदार्थ आहे, म्हणजेच असा एक नैवेद्य आहे ज्यामुळे गाईचं शुभ आशीर्वाद जे आहेत ते आपल्याला मिळणार आहेत. तर मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्याच घरी आता दिवाळी गाई म्हशी ओवाळी म्हणत आता बघता दिवाळी सण आलेला आहे. सगळं वातावरण आपलं प्रकाशमय होत असतं आणि प्रत्येक सणासाठी आपण अगदी उत्साहाने, नव्या उमेदीने प्रत्येक सण जो आहे तो साजरा करत असतो. त्याचप्रमाणे दिवाळी हा सणसुद्धा आपण साजरा करत असतो. घरामध्ये अगदी आपल्या प्रकाशाचं वातावरण व्हावं, नकारात्मकता निघून जावी, सकारात्मक आपल्या घरामध्ये ऊर्जेचा प्रवेश व्हावा, यासाठी आपण सर्व काही करत असतो. पण त्यासाठी आपल्याला योग्य वेळ माहीत असणं खूप महत्त्वाचं असतं. माणसाची वेळ जी आहे ते सगळं काही ठरवत असते. प्रत्येक ज्या घटनेची आहे ती एक शुभ वेळ असते, शुभ काळ असतो. त्या काळामध्ये आपण जेव्हा सगळं काही पूजापाठ करत असतो त्याचं फळ हे आपल्याला निश्चितच चांगल्या प्रकारे मिळत असतं. तर एकत्र हा 5 दिवसांचा हा जो सण आहे तो आपल्याला अगदी लास्टच्या दिवशी आपण जेवढ्या भक्तिभावाने माता लक्ष्मीची पूजा करू तेवढ्या लवकर आपल्याला सुखाचे दिवस हे येत असतात. तर मित्रांनो, दिवाळीचा पहिला सण आहे आणि पहिली पंथी आपण वसुबारस या नावाने लावत असतो. प्रत्येक सणाचं आपलं असं महत्त्व आहे. वसुबारस हा सण ग्रामीण भागामध्ये जास्त प्रमाणात साजरा केला जातो, कारण की तिकडे शेतकऱ्यांच्या घरामध्ये गाय वासरू असल्याने या दिवशी त्यांच्याकडे पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. कारण की त्यांची जी माता आहे, लक्ष्मी आहे, ते त्याच्यामध्येच असते आणि त्यामुळे ते जे आहे ते गाई वासराला नैवेद्य स्वरूपात आपल्या पुरणपोळी जो नैवेद्य आहे ते देत असतात. पण आता शहरी भागामध्ये गाई वासरू नसल्यामुळे आपण गाईची मूर्ती किंवा गाई वासराचा फोटो जो आहे तो आपल्या घरामध्ये आणून या दिवशी तुम्हाला लावायचा आहे. ते घरामध्ये आणणं खूप शुभ मानलं जातं, त्याची पूजा करणं खूप शुभ मानलं जातं. तर शहरी भागात या सणाला गाई वासराच्या मूर्तीचीच पूजा केली जाते. तर चला मग या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्त काय आहे, पूजाविधी नक्की काय आहे, गाय वासराचं महत्त्व नक्की काय आहे. तर हिंदू पंचांगानुसार अश्विन कृष्ण द्वादशी म्हणजेच गो उत्सव द्वादशी याच दिवशी वसुबारस जो सण आहे तो साजरा केला जातो. आणि यंदा वसुबारसचा जो सण आहे तो 17 ऑक्टोबरला आपण साजरा करणार आहोत. प्रदोष काल आहे म्हणजे शुभमुहूर्त दुपारी 4:14 चालू होणार आहे, ते संध्याकाळी 7:43 असणार आहे. या शुभमुहूर्तामध्येच तुम्हाला पूजा करायची आहे. अत्यंत शुभ योग आहे. या वेळेमध्ये तुम्ही जर गाय वासराची पूजा केली, गायला गोडाचा काहीतरी नैवेद्य तुम्ही जर तिला दिला तर तुमच्या जीवनामध्ये नक्कीच सुख समाधान तुम्हाला प्राप्त होणार आहे. माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो, गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. गाई म्हणजे साक्षात माता लक्ष्मी असते आणि या मातेचा जेव्हा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो, शुभ फळ आपल्याला त्याचं चांगलं मिळत असतं, तेव्हा आपल्या जीवनामध्ये कोणतंच दुःख, दरिद्रता, काही अडीअडचणी राहत नाहीत. सगळं सुख आपल्या घरामध्ये, अगदी आपल्या घरामध्ये सगळं येऊन पडलेलं असतं मित्रांनो. तर द्वादशी तिथीचा आरंभ हा 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:12 असणार आहे. द्वादशी तिथी समाप्ती ही 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 12:18 असणार आहे. त्यामुळे या काळामध्ये तुम्हाला जे आहे संध्याकाळी शुभ मुहूर्त आहे त्या काळामध्ये माता गोमातेची तुम्हाला पूजा करायची आहे. प्राचीन काळापासून भारतीय लोक गायीला पवित्र आणि पूजनीय मानत असतात. धार्मिक मान्यतेनुसार गायीमध्ये 33 कोटी देव तर आहेतच, पण माता लक्ष्मीचा सुद्धा वास त्यामध्ये असल्यामुळे आपण मातेचं स्वरूप मानूनच आपण गायीची पूजा करत असतो. त्यामुळे प्राचीन काळापासून गोमातेची पूजा केली जाते आणि जो कोणी गोमातेची पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये कधीही कष्ट, दरिद्रता हे त्याला बघायला सुद्धा मिळत नाही.
जो गाईला पूजनीय असं गाईची पूजन करतो त्याचं जीवन अगदी सुखी होऊन जातं, सगळ्या पापातून त्याची मुक्तता होते असं विष्णूंनी सांगितलेलं आहे. गाईच्या थोरवीमुळेच राजा दिलीप आणि भगवान श्रीकृष्ण यांनी गोसेवा करून तिचं महत्त्व मानलं आहे. श्रीकृष्णाने तर स्वतः गोपाल बनवून घेतलं होतं आणि एवढंच नाही तर दानात गोदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानलं गेलेलं आहे. शास्त्रात सांगितलेलं आहे की पंच म्हणजे 5 आणि गव्य म्हणजे गाय. याचा अर्थ गायीपासून 5 वस्तू म्हणजे दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र यालाच महत्त्व आहे मित्रांनो. इत्यादी अशी गायीची तुम्हाला पूजा करायची आहे. वसुबारसला घरात लक्ष्मीचं आगमन व्हावं या हेतूनेच आपण ही पूजा करायची आहे. धेनूची पूजा करण्यात येते. वसू म्हणजे द्रव्य, त्यासाठी असलेले बारस म्हणजे द्वादशी. पुष्कळ ठिकाणी महिला या दिवशी उपवास देखील करत असतात. गावाकडे ज्यांच्याकडे घरी गुरे आहेत त्यांच्याकडे या दिवशी आपण बघतोच की गोडाधोडाचं बनवलं जातं. पण आपल्याकडे शक्य असेल तर गोडाचं पुरणपोळी नैवेद्य बनवा, नसेल शक्य तर तुम्हाला गोडाचा पदार्थ बनवून गाईला अर्पण करायचा आहे. किंवा बाजूला तुमच्याकडे गोशाळा असेल तर तिकडे तुम्हाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे. नाहीतर तुम्ही गूळ आणि खोबरंचा नैवेद्यसुद्धा गाईला ठेवू शकता मित्रांनो. पुरणपोळीचा नैवेद्य गाईची पूजा दाखवून केला जातो. या दिवशी गहू किंवा मूग असं तुम्हाला गाईला खाऊ घालायचं असतं. ते घालणं खूप शास्त्रामध्ये चांगलं सांगितलेलं आहे. हरभऱ्याची डाळ ही गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ देणं खूप शास्त्रामध्ये शुभ सांगितलेलं आहे. या दिवशी महिला बाजरीची भाकरी आणि गवारीची शेंगाची भाजीवर उपवास सोडत असतात. मित्रांनो, आजच्या दिवशी चपातीही खायची नसते असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. हा सण गाय लेकाच्या नात्याची पूजा म्हणून पाहिला जातो. म्हणूनच काही ठिकाणी महिलांचा या दिवशी मुलांसाठी उपवास करतात. वसुबारसला घरांमध्ये रांगोळी काढली जाते. घरातील गाय वासरांच्या मूर्तींना अंघोळ घातली जाते. शहरात गाई वासरांची गावाकडे ज्या गाई वासरं आहेत त्यांना धुवून धावून स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. घरामध्ये आपल्याकडे गाईची मूर्ती असेल तर तिला अभिषेकसुद्धा केला जातो. नवीन वस्त्र घातली जातात. या दिवशी हिंदू परंपरेनुसार गहू मूग खाल्ले जाते. स्त्रिया बाजरीची भाकरी, गवारीची शेंग असं खात असतात. घरामध्ये चपाती कोणीसुद्धा खायची नाही. भरपूर कृषी उत्पादनं व्हावीत, आपल्या मुलाबाळांना चांगले आरोग्य मिळावं आणि सुख लाभावं म्हणून ही वसुबारसची पूजा जी आहे ती आपण करत असतो. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशी पुढे आणि दरवाजामध्ये तुम्हाला एक एक पंती नक्की लावायची आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन हे होणार आहे. तर या दिवशी काय काय विसरायचं नाही. या दिवशी एकादशीला गहू मूग खाल्ले जात नाहीत. दूध आणि दुधाचे पदार्थ खात नाहीत. तळलेले किंवा तव्यावरील पदार्थ खाणे वर्ज्य आहे. ह्या 3 गोष्टी तुम्हाला वसुबारस दिवशी पाळायच्या आहेत. तेव्हाच तुम्हाला माता लक्ष्मीची पूजा केलेल्याचं पुण्य भेटणार आहे. कारण हे शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की गहू आणि मूग खाल्ले जात नाहीत मित्रांनो. या दिवशी काय खायचं आहे तर या दिवसापासून अंगणात रांगोळी काढायची आहे. या दिवसापासून दिवाळीची सुरुवात होत असते. त्यामुळे आपल्याकडे नैवेद्य जे आहेत ते आपल्या देवीदेवतांना दाखवायचे आहेत. आपण घरामध्ये जे गोडाधोडाचं बनवणार आहोत ते. आणि या दिवशी तुम्हाला घरामध्ये पुरणपोळी गोडाचा नैवेद्य बनवून खायचं आहे. तर कशी वाटली तुम्हाला माहिती कमेंट करून सांगा. लाईक करा.